नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. उजगाव परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारकडून रिंग रोडसाठी जमीन बळकावण्यासाठी पुन्हा एकदा नोटिसा बजावण्यात आलेत. सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता संबंधित खात्याच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी अनेक वेळा मोर्चे काढून रिंग रोडला विरोध दर्शवला होता. मात्र सध्या निवडणुकीचा काळ असल्याने आणि आचारसंहिता असल्याने याचा फायदा सरकार घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गामधून होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारूसाठा जप्त करण्याचा सपाटा सुरू असून शनिवारी रात्री घटप्रभा, पट्टणकुडी, खनगाव शेतलीवाडी रोडवर बेकायदा दारू जप्त करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 17 लिटर दारू आढळून आली. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून दुचाकी मालकाविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. तर प्रकाश हेगडे याच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आल्याचं अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान बेकायदा दारू वाहतुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्मार्ट सिटीतील प्रकल्पांच्या इलेक्ट्रिक कामांची 4,48,000 रुपयांची बिले रखडली असून मुख्य कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी ही बिले देण्यात टाळाटाळ करत असल्याची तक्रार महावीर इलेक्ट्रिकच्या संचालकांनी स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केले. महावीर इलेक्ट्रिक्स कंपनीने स्मार्ट सिटीमधील प्रकल्पांची कामं घेतली होती. मात्र गेली 3 वर्षे 5 महिने काम करूनही अद्याप ही बिलं देण्यात आलेली नाही. यापूर्वी केलेल्या कामांची 1,15,000 रुपयांची बिले 2022 मध्ये जमा करण्यात आली. मात्र उर्वरित कामांची बिलं प्रलंबित आहेत. एक प्रकारे ही आपली फसवणूक असल्याचं महावीरच्या संचालकांनी निवेदनात म्हटले. विधानसभा निवडणुकांमुळे रेशन कार्ड वितरणाला स्थगिती देण्यात आल्यामुळे रेशन कार्ड अर्जधारकांना जवळपास 1 महिना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. आधीच रेशन कार्ड वितरणात अनियमितता असते, त्यातच आता निवडणुकांमुळे रेशन कार्ड वितरणाचं काम लांबणीवर पडले. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून अन्न भाग्य योजनेतून गोरगरीब जनतेला मोफत रेशनचा पुरवठा केला जातो. BPL आणि अंत्योदय लाभार्थ्यांना रेशन वितरण केलं जातं. मात्र अद्याप काही लाभार्थी या रेशनपासून वंचित आहेत. तर काहींनी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. मात्र शासनाकडून दर महिन्याच्या ठराविक तारखेलाच रेशन कार्ड वितरणाचं काम केलं जातं. त्यामुळे सामान्यांना रेशन कार्डसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. जिल्हा निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शक करण्यासाठी कंबर कसली असून जिल्ह्यात मतदानाबाबत जागृती करण्यात येत आहे. आज बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत, तालुका पंचायतचे अधिकारी उपस्थित होते. नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेसंबंधी माहिती मिळावी यासाठी पथनाट्यही केलं जात आहे. दरम्यान कित्तूरमध्येही मतदान जागृती बाईक रॅली काढण्यात आली. कित्तूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी रेश्मा होनगल व तालुका स्वीप समितीचे अध्यक्ष सुभाष संपागावी यांनी हिरवा ध्वज दाखवून या रॅलीला चालना दिली. कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे पशुपक्ष्यांना देखील उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. त्यातच पाण्याचे नैसर्गिक स्रोत तलावांनी सध्या तळ गाठलाय, तर काही ठिकाणी कोरडे पडलेत. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी स्थलांतर करावं लागते. त्यामुळे या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं व त्यांचं स्थलांतर थांबावं यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेऊन कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. मोबाईल, इंटरनेट व इतर कारणांनी पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट सध्या दुर्मिळ होत चाललाय. त्यामुळे वाढत्या उन्हापासून पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगणात चारा पाण्याची व्यवस्था करावी. तसेच आजूबाजूला ट्रे किंवा पाणवठे उपलब्ध करून द्यावेत, असं आवाहन पक्षीप्रेमी अमन उसुलकर यांनी केले. जयनगर हिंडलगा येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ आज बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला. APMC पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली. आज सकाळी सुमारे 35 वर्षीय युवक बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उचगाव कोवाड या मार्गापासून 2.5 किलोमीटर आत असलेल्या बसुर्ते या गावातील ग्रामस्थांना बस अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तसेच सध्या परीक्षेचा काळ असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावात नेहमी सकाळी आणि सायंकाळी बस सुरू करावी. तसेच सदर बस गावातील लक्ष्मी मंदिरापर्यंत आत आणण्याची मागणी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी केली. राज्यात विधानसभेच्या 10 मे रोजी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातच राजकीय वातावरण तापू लागलंय. मात्र काही अपवाद वगळता अद्याप राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यामुळे आणि आचारसंहितेमुळे सर्व कार्यक्रम थांबून आहेत. निप्पाणी मतदारसंघात मात्र निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी खलबत्ते सुरू असून केवळ उमेदवारीची चर्चा रंगली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर महाराष्ट्रातील नजीकच्या मतदारसंघांचं देखील लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि राजकीय ईर्षेचा या मतदारसंघावर नेहमीच प्रभाव राहिलाय. त्यामुळे निप्पाणीत वेगळं राजकीय वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
यंदा मिरची दराने उच्चांकी गाठली असून संकेश्वर मिरचीचा दर 1200 रुपयांवर पोहोचलाय। त्यामुळे मिरची खरेदी करायची की नाही अशा संभ्रमावस्थेत ग्राहक आहेत। रंगासाठी, बॅडगी तर चवीसाठी संकेश्वर मिरची या मिश्रणयुक्त चटणीसाठी प्रतिवर्षी मिरची बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। मात्र यंदा मिरची दरात 4 पटीने झालेली विक्रमी वाढ पाहता मिरची खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।